इतके दिसालेत ना डोळे, मला आईच प्रॉब्लेम झालाय जास्त, म्हणजे डोळा दुसरा गेला म्हणून ब्लॉक होते. मग थोडं कमी दिसतं नाही, आणखीन डोळ्याची समस्या नाजूक असते म्हणून आज आलो बघा हॉस्पिटल मध्ये. चालले हॉस्पिटलला. अरे माझी बराबर नाही, मारून घेऊ नको. थोडं 2-2 मिनिट यायला त्याला असं नाही गेलंय मला. काय वयाचे भाग घरी बघा. आता मायची काय तब्येत काय कसं सत्व एवढं समजा, पिल्ली तरी मुलीला पण समजा, त्या समजा छोट्या छोटी एवढं भांडण झाली लेकरं तर काय सांगायचं. येणं तर आहे छोट कोणी बसत नाही. जीव गेला डोळ्यात कसं तर अंधारी असून यायली 5 मिनिटाला, म्हणजे झोपलं तेव्हाच आराम आहे बरं. उठल्यावर पुरा असं ऊन झालंय डोळे. आणि त्या दिवशी झालंय एवढं ऐकायचं गेला नाही तर तुम्हाला भट्टीचं काम म्हणून तर राग थोडीशी डोळ्यामध्ये. तर एवढं 5 दिवस झाले कधी मोरी झाले बघा असं माझ्यासोबत. आता काही कमी व्हायचं नाही. सुरुवात 2 दिवस गेलाय मी म्हणजे डोळ्यात जास्त डोळे सगळ्या डोळे आहेत तर डोळे नाही काय किती करायचं. हॉस्पिटल गेल्यावर पैसे असतात काय राहू जाऊ कमी गेला जाणार ना हॉस्पिटलला पण खूप सत काय तर हा बघा डोळ्याला अंधार यायला तर चिपड कसं तरी चालू आता हॉस्पिटल डोळ्याला थोडं डस्ट गेला एवढं प्रॉब्लेम आले मला. काम करायचं आहे कसं होत माहिती नाही. आता माहिती आहे का एवढं काय करतात कधी कधी काय झाले माहिती माझ्या दुखायले डोळे राहिले बघा मिचके झाले डोळे माझे एवढे मोठे आहेत. बघा किती छोटे डोळे झाले. तर डस्ट गेल्यामुळे झाले बाप्पा हे प्रॉब्लेम. आता काय करायचं मी तर पकड करत होते का आणि काय मिळण्यासारखं त्या कामापेक्षा 100 रुपये जास्त देते त्यामध्ये म्हणून तेच काम मी चूज केलंय. म्हणजे मी तिथं करते म्हणून सांगितलंय त्या माणसाला. तर बघा आता हे हाल आले मग 100 रुपयासाठी एवढे हाल आले. तर काय चांगलं झालं तर बरं आहे ना. कसं होते काय नाही माहित नाही. लयच भीती वाटायली बाप्पा मला. आणि इकडे तेलंगणाच्या दवाखाने वाटते काय देते काय होऊन जाईल म्हणून. आणि हा सॉरी एक मजेदार टॉपिक सांगत होते मी तुम्हाला. तर आता काय झालं माझं गोल्याच्या बाबाचं भांडण झालं. म्हणजे आमच्या दोघांचं नवरा बायकोचं भांडण झालं. तर थोडं झालं कशा करून झालं ते माहीत नाही. झालं हे आठवण नाही पण गोलूना सांगितलेली मात्र आठवण राहिली मला. गोलू बोललेली. तर काय म्हणतोय गोलू माझं त्याचं भांडण झाल्यावर मग मी रुसले. आता भांडण झाल्यावर रुसणं भागच आहे ना. तर हो मी रेडी झाले. ते रेडी झाले नव्हते म्हणजे माझ्या डोळ्याला त्रास व्हायला तरी पण रेडी होईना गेले. मला राग आला. मी काय भांडले नाही काय नाही गप्प बसले बोलले नाही बंद केलं बोलणं. तर गोलू काय म्हणतो माहिती आहे का म्हणतोय की हां मग मी अशी कशासाठी करायली माहिती आहे का
हां आता बाहेर म्हणजे इकडं त्याला तुम्हाला तर दाखवलेलं आहे किती वेळेस गोलू आणि पिल्लूला किती वेळेस आईस्क्रीम वगैरे खायला घेऊन जाते तर आईस्क्रीम वगैरे खायला घेऊन जाते तिकडं आणि तिकडंच हॉस्पिटलला जायच्या रोडला तिकडं आईस्क्रीमचं हो हे आहे दुकान. तर गोलू म्हणतोय की हां बाबा माहिती आहे का आणि मम्मी कशामुळे करायली असं हां मम्मीला आईस्क्रीम खायला घेऊन द्या म्हणून करायली असं म्हणलं माझा रागच गेला आणि हसू चालू मला आणि हसत हसत आता लेकरं हसवले मी राग सोडून दिला बोलायला त्यांना आणि चालू हॉस्पिटलमध्ये बघू आता काय होते आणि बाय.